श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता लवकरच श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि श्रावण महिना म्हटलं म्हणजे आपल्या सर्व सणांना सुरुवात होते. सर्व व्रतवैकल्य श्रावण महिन्यापासून सुरू होतात. श्रावण महिन्याला सणांचा राजा असं सुद्धा म्हटलं जातं आणि श्रावण महिना हा अत्यंत परमपवित्र पावन असा महिना मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या कोणकोणत्या सेवा कराव्यात, तसंच रुद्राभिषेक हा शिवलिंगावर कसा करावा याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच मी अपलोड करणार आहे. त्यामुळे श्रावणात कोणत्या सेवा कराव्यात आणि शिवलिंगावर अभिषेक हा कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या सणांची, वेगवेगळ्या व्रतवैकल्यांची संपूर्ण माहिती ही तुम्हाला मिळेल आणि त्या सणावारांनुसार आपल्याला कोणकोणत्या सेवा या करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून नक्की मिळेल. त्यामुळे आजच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल आणि माझे व्हिडिओ हे तुम्ही सर्वात आधी बघू शकतात आणि त्यानुसार तुम्ही सेवा, पूजा करू शकतात. आणि आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आता काहीच दिवसांनी सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत की जेणेकरून हे उपाय केल्याने शिवशंकरांच्या कृपेने आपल्याला धनलाभ हा होईल. भगवान महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला कशाने अभिषेक केल्याने कशाची प्राप्ती होईल याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. भगवान महादेवांच्या शिवलिंगावर आपण वेगवेगळ्या पदार्थांनी, वेगवेगळ्या वस्तूंनी अभिषेक हा करत असतो आणि त्यानुसार आपल्याला त्याचे वेगवेगळे फळ हे सुद्धा मिळत असते. तर हेच आपण आज जाणून घेऊया की कोणत्या वस्तूने, कोणत्या पदार्थाने अभिषेक केल्यानंतर आपल्याला त्याचे काय फळ हे मिळणार आहे. कोणत्या पदार्थांचा, कोणत्या वस्तूंचा अभिषेक केल्याने भगवान शिव हे आपल्यावर प्रसन्न होणार आहेत हेच आपण आता आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. भगवान शिवांना या वस्तूंचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे येईल आणि त्याचबरोबर नोकरी, घर, कुटुंब, वैवाहिक जीवन, आरोग्य आणि पैशा संबंधित ज्या काही अडचणी या तुम्हाला असतील त्या सुद्धा तुमच्या दूर होतील. यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण 5 सोमवार हे आलेले आहेत आणि श्रावण महिन्याच्या सोमवारी आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांची पूजा करत असतो. या महिन्यामध्ये तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव हे आपला पती म्हणून प्राप्त झाले असं मानलं जातं. श्रावणाच्या दिवसांमध्ये काही गोष्टी जर आपण केल्या तर नोकरी, घर, कुटुंब, वैवाहिक जीवन, आरोग्य आणि पैशांसंबंधित ज्या काही अडचणी या आपल्याला असतात त्या भगवान शिवांच्या कृपेने दूर होऊ शकतात. श्रावण महिना हा विशेष आणि खास असा का मानला जातो तर पुराणानुसार समुद्रमंथन श्रावण महिन्यात झालेले आहे आणि त्यावेळी समुद्रमंथनातून 14 रत्ने ही बाहेर पडली. यापैकी 13 रत्ने आपापसात देव आणि दानवांमध्ये वाटली गेली आणि त्यामध्ये विषाचाही समावेश होता. हे हलाहल विष भगवान शंकराला देण्यात आलं. भगवान शिवशंकरांनी हे हलाहल विष प्राशन केलं. त्यामुळे भगवान शंकरांचा कंठ हा निळा पडला आणि त्यामुळे भगवान शंकरांना नीलकंठ असं म्हटलं जातं. त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग हा सुचत नव्हता. शेवटी शिवशंकरांनी चंद्रदेवांना आपल्या डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकरांच्या मस्तकावर गंगाही अवतरली. तरीही तापमान काही कमी झालं नाही. त्या विषाची दाहकताही काही कमी झाली नाही. तेव्हा भगवान शंकरांना हजारो प्रवाहांनी अभिषेक हा करण्यात आला. तेव्हापासून भगवान शंकरांना जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा ही सुरू झाली. या कारणामुळेच महादेवांच्या शिवपिंडावर नेहमी आपण मंदिरांमध्ये बघतो की जलधारी ही ठेवलेली असते आणि त्या जलधारीमधून पाण्याचा अभिषेक हा कायम त्या शिवपिंडावर होत असतो. तर अशा भगवान महादेवांना समर्पित असलेल्या आणि अत्यंत प्रिय असलेल्या श्रावण महिन्यामध्ये जर आपण त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही या विशेष पदार्थांचा उपयोग करून जर अभिषेक केला तर त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला लाभेल आणि आपल्याला धनप्राप्तीही नक्कीच होईल. प्रत्येक व्यक्ती ह्या आपापल्या मनोकामनेनुसार
भगवान महादेवांना अभिषेक हा करत असते। आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून शिवलिंगावर अभिषेक हा करत असतो आणि हा अभिषेक जर आपण अगदी विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ आपल्याला याचे मिळत असतात। इच्छापूर्तीसाठी पाण्याबरोबरच दूध, दही, तूप, उसाचा रस, मध, गंगाजल, आमरस, साखर इत्यादींनी सुद्धा शिवांचा अभिषेक हा केला जातो। श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं शिवशंकरांची पूजा केली तर त्यांची विशेष कृपादृष्टी ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या मनोवांछित इच्छा या नक्कीच पूर्ण होतात। आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात। तर आता शिवलिंगावर कशाचा अभिषेक केल्याने त्याचे आपल्याला काय फळ हे प्राप्त होते हेच आता आपण बघूया। तर शिवाला पाण्याने अभिषेक केल्याने आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे हे निर्माण झालेले असतात ते नष्ट होतात। त्याचप्रमाणे शिवलिंगाला दुधाने अभिषेक केल्याने निरोगी शरीर हे आपल्याला प्राप्त होते। जे कुठले रोग आजार हे आपल्याला झालेले असतील तर ते दुधाचे अभिषेक केल्याने नष्ट होतात आणि आपल्याला निरोगी शरीर हे प्राप्त होते। त्याचप्रमाणे उसाच्या रसाचा अभिषेक हा शिवलिंगाला केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला समृद्धी ऐश्वर हे प्राप्त होते। आणि तसंच सुगंधित द्रव्याने आपण जर शिवलिंगाला अभिषेक केला तर आपल्याला प्रसिद्धीही प्राप्त होते। तुम्ही ज्या काही कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला प्रसिद्धीही प्राप्त होते। त्याचप्रमाणे साखरेचा अभिषेक केल्यानं धनधान्याची भरभराटही आपल्या घरामध्ये होते। आपल्या घरातलं धनधान्य हे कायम टिकून राहतं आणि तसंच ते वाढत सुद्धा राहतं। आणि तसंच आंब्याच्या रसानं अभिषेक केल्यानं आपल्याला चांगली अपत्य प्राप्तीही होते, चांगली मुलंही आपल्याला प्राप्त होतात। आणि त्याचप्रमाणे गंगाजलाचा अभिषेक केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त हा होत असतो आणि म्हणूनच आपल्याला मृत्यूनंतर मोक्ष मिळावा यासाठी शिवलिंगावर गंगाजलाचा अभिषेक हा केला जातो। त्याचप्रमाणे शिवलिंगाला तुपाचा सुद्धा अभिषेक हा केला जातो। तुपाचा हा अभिषेक केल्याने आपल्या आयुष्यामध्ये समृद्धता येते। त्यासच जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप शत्रू हे निर्माण झालेले असतील आणि त्यांच्यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर श्रावण महिन्यामध्ये मोहरीच्या तेलानं भगवान शिवांचा अभिषेक हा नक्की करा। म्हणजेच तुम्हाला जे काही शत्रू हे निर्माण झालेले असतील ते भगवान शिवांच्या कृपेने संपून जातील। आणि त्याचप्रमाणे भगवान शिवशंकरांना आपण प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये 108 बेलपत्रानं शंकरांची पूजाही करायची आहे। आणि भगवान शिवाला एक बेलपत्र हे अर्पण करताना आपल्याला ओम नमः शिवाय किंवा ओम सांब सदा शिवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील आणि जीवनामध्ये सतत यश हे आपल्याला प्रत्येक कामामध्ये मिळत जाईल। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची विशेष कृपादृष्टी ही आपल्याला मिळावी आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्यावर धनाचा वर्षाव व्हावा, धनप्राप्ती ही आपल्याला व्हावी, आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे नांदावं याकरता कशाचा अभिषेक हा आपल्याला भगवान शिवांना हा करायचा आहे, कशाचा अभिषेक केल्याने आपल्याला कशाची प्राप्ती ही होणार आहे, त्याचे काय फळ हे आपल्याला मिळणार आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे। याप्रमाणे तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची विशेष कृपादृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी या विशेष वस्तूंचा वापर करून भगवान शिवांना अभिषेक हा नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।